नमस्कार, मी उर्मिला आगरकर, कर्णबधिरांचे शिक्षण आणि स्पीच थेरपी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून खूप स्वागत आहे. आज मी लौकिकला गणित घेणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये पुढे पुढे लिहा, पुढची संख्या लिहा घेतलं होतं आणि ते सोपं आहे. पुढे पुढे बोलत असतो आपण इथं, पण मागची संख्या लिहा, मागे मागे लिहा हे खूप अवघड आहे. हे नॉर्मल मुलांना पण जमत नाही, तर ह्यांना करायला तर खूप अवघड आहे. मग त्यासाठी मी आधी काय करते बेस की म्हणजे त्याच्या आईला मी 2-3 महिन्यापासून सर्व विद्यार्थ्यांना मी सांगत असते की आधी 10 ते 0 मागे मागे रोज बोलून घ्यायला लावते आणि अशा पद्धतीने लिहायचं, म्हणजे त्यांना ते संख्या ती व्यवस्थित मागची कळते, उभं नाही मांडायचं. मग ह्या गणितामध्ये पण मग आडवं बरोबर त्यांना कळतं. मग असं रोज त्याला म्हणायला लावून मग बऱ्यापैकी त्याच्या तोंडात त्या संख्या बसतात आणि मग हे गणित मागे कसं लिहायचं, काय लिहायचं ते त्यांना समजतं. तर आज मी ते घेणार आहे. त्याला हे बऱ्यापैकी बोलायला येतं, तरी पण मधल्या संख्या अजून पक्क्या झालेल्या नाही आहेत त्याच्या. तर ते प्रॅक्टिसनेच पक्के होतं. रोज बोलून घ्यायचं आणि मग नंतर आज मी 2-3 महिने त्याचं बोलून झाल्यानंतर ते पण रोज त्याच्यातनं बोलणं झालेलं नाही, कारण बाकी पण खूप अभ्यास असतो. तर आज मी तुमच्या पुढे आताच घेते. जस्ट आत्ता त्याची 4-5 मिनिटं मी घेतलेली आहे. बघूया तू काय करतो. लौकिक काय मग जोरात बोल. मम्मीला काय सांगतो? गणित करायचं ना, आवडतं ना तुला? मागे 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 बोलायचं. मागे 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 लिहा. लिहायचंय मागे मागे. आधी बोल, मागे मागे बोल. 9 5 4 3 न शून्य शून्य म्हणजे काय? काही नाही. मी शून्य अंक शिकवताना व्हिडिओत दाखवलेला मुद्दाम शून्याचा व्हिडिओ घेतलाय. त्यांना त्या कशा पद्धतीने अंक शिकवायचं ते पण खूप वेगळी पद्धत आहे. तर आता असं त्याला न बघता आलं पाहिजे, असं आधी पक्क करून घ्यायचं आणि मग त्याला अजून न बघता येत नाहीये आणि मग ही गणितं घ्यायची. आता मागे मागे, आता तो बघून सुद्धा सांगेल, न बघता आलं पाहिजे अशा पद्धतीने घ्यायचंय. किती आहे? 2च्या मागे 2च्या मागे हा लिहितो. तू लिहितो. शाबाश. किती आहे? 3. हा बरोबर, 3. त्याला आता घेतलंय ना आणि सतत बोलतो असं. ते किती आहे? 1 हा छान बोलला. त्यांना उच्चार पण सतत बोलून घ्यायला लागतं. त्यांच्या लक्षात येत नाही की त्यांनी कुठला उच्चार केलाय, त्यांना ऐकू येत नसल्यामुळे शब्द. 1च्या मागे 3 कसं? 1च्या पुढे हा मग मागे पुढे 2 आहे, मागे मागे किती? 1 छान बोल. 0. हे किती आहे? 3. 3च्या मागे 3च्या मागे 1 कसं? 3 4 पुढे झालं मागे असं होतं, म्हणून पक्क पाठ करून घ्यायचं. तरी पण त्याला बऱ्यापैकी आज पहिल्यांदा 3 हा शाबाश. हा हे किती आहे? 5च्या मागे 5च्या मागे नाही पुढे झालं. 5 6 पुढे 6 5
सहा पाच हा सहा पाच मग लिह. चार सहा पुढे नको, चार बोलला ना तू. चार 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 हा शाबाश. हे किती आहे? 7च्या मागे 8 पुढे झालं. मागे 10 हा 8 हा 6 हा तो 10 आणि 6 ला पण 10 म्हणतो, मग त्याला परत असं सांगून घ्यावं लागतं, कारण त्याला मी 10 बोलले का मी 6 बोलले हालचाल सेम दिसते त्याला. त्यामुळं तो बोलताना पण तो 10च बोलतो. तर तिथे प्रत्येक वेळी उच्चार नीट करून घ्यायला. पालकांनी कंपल्सरी मुलांना सतत बोलताना ते काय उच्चार करतात ते उच्चार सुधारून घेणं हे सातत्याने काम करावं लागतं आणि उच्चार सुधारून घेऊन परत परत ते बोलून घेणं. आत्ता तो स बोलला, परत चाळीस बोलताना तो पुन्हा स बोलणार नाही, तो द बोलेल, काही बोलेल, त पण बोलेल, कारण त सेम दिसते ती मुवमेंट. त्यामुळं ते काम चिकाटीने सतत करून घ्यावं लागतं. 3 वर्ष झालं तरी तो अजूनही उच्चार असे 5-5, 6-6 वर्ष उच्चार नीट येत नाही. खूप पेशन्स ठेवावा लागतो, सहनशक्ती ठेवा, धीर धरा. नक्कीच तुमची मुलं पण अशी छान बोलतील, अभ्यास करतील, शिक्षण शिकतील. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात? तुम्हाला जर आवडले तर जरूर लाईक करा आणि अशा कर्णबधिर मुलांच्या पालकांपर्यंत नक्की पोचवा. त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.